नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा गणित या विषयातील महत्त्वाचा असा घटक गणितातील मिश्र क्रिया म्हणजेच पदावली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पदावली आणि त्यावरील काही उदाहरणं सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत। बघा, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार मुलांना येतोच, पण त्या चारही क्रिया जर गणितामध्ये एकत्र दिल्या असतील तर मात्र मुलांचं कन्फ्युजन वाढतं की नेमकी क्रिया कोणती आधी करायची। आणि बघा, प्रत्येक आता आपण जर चार विद्यार्थ्यांना हे एक गणित सोडवायला सांगितलं तर प्रत्येकाची जर पदावलीचे नियम माहीत नसतील आणि आपण एकच गणित चार विद्यार्थ्यांना सोडवायला दिलं तर प्रत्येकाचं उत्तर वेगळं येणार आहे। मग त्यासाठी पदावली सोडवताना पदावलीचा नियम माहीत असणं गरजेचं आहे। चला तर मग आधी बघूया आपण पदावली म्हणजे काय। बघा, पदावली म्हणजे काय, एखाद्या उदाहरणात बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार यापैकी दोन किंवा दोनपेक्षा अधिक क्रिया असतात त्याला आपण काय म्हणतो, पदावली म्हणतो। या पद्धतीनं आता पदावलीचे काही नियम आहेत, तर पदावलीचा सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे काय, कोणतेही उदाहरण पदावलीचं कोणतेही उदाहरण सोडवताना कंचे भागू बेव हा नियम वापरावा। आता कम म्हणजे काय, कंस। जर गणितामध्ये कंस असेल तर आपण पहिल्यांदा कंस सोडवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर चे म्हणजे गुणाकार, भागाकार गुणाकार, बे म्हणजे बेरीज, व म्हणजे वजाबाकी। बघा, या क्रिया आपल्याला क्रमाने करायच्या आहेत। आता बघा, नुसतं जे सांगितलं कंचे भागू बेव हा नियम नुसतं वापरता हा तर महत्त्वाचाच आहे, पण प्रत्येक गणित सोडवताना आपलं चिन्हांकडे लक्ष असणं गरजेचं आहे। चला तर मग बघूया पदावलीची उदाहरणं। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिला आहे, 12 अधिक 52 भागिले 13 अधिक 9 गुणिले 2। आता बघा, या उदाहरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा मी पदावलीचे इथे काही नियम देते शॉर्टमध्ये। बघा, बेरीज आणि वजाबाकी जर एका उदाहरणात असतील तर बेरीज आणि वजाबाकी हे एकाच घरातले आहेत, त्याच्यामुळे ज्या क्रमाने आले त्याच क्रमाने ते सोडवायचे। मग बेरीज पहिल्यांदा लिहिणार तर बेरीज आणि नंतरच वजाबाकी। आता वजाबाकी पहिल्यांदा असेल आणि बेरीज नंतर असेल तर पहिल्यांदा वजाबाकी आणि नंतर बेरीज। आता बघा, भागाकार आणि गुणाकार हे एका घरातले आहेत त्याच क्रमाने लिहून घ्यायचं। जर गुणाकार पहिल्यांदा आला तर गुणाकारच पहिल्यांदा करायचा आणि नंतर भागाकार। आता बघा, इथे बेरीज आहे, गुणाकार आहे, वजाबाकी आहे आणि मग भागाकार आहे। तर बघा, गुणाकार आणि भागाकार या क्रिया मोठ्या आहेत, त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा काय करून घ्यायचं आहे, गुणाकार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर भागाकार आणि मग बेरीज आणि वजाबाकी। म्हणजे गुणाकार आणि भागाकार या चारही क्रिया जर एकाच गणितात आल्या किंवा दोनपेक्षा जास्त तर पहिल्यांदा गुणाकार आणि भागाकार करायचा आणि नंतर आहे त्या क्रमाने बेरीज आणि वजाबाकी। चला आपण हे गणित सोडूया म्हणजे आपल्या लक्षात येईल। बघा, इथे आधी गणित सोडवताना चिन्हांकडे लक्ष द्यायचं आहे। इथे बेरीज आहे, भागाकार, बेरीज आणि इथे गुणाकार आहे। मग सगळ्यात मोठी चिन्ह भागाकार आणि गुणाकार। मग बघा, या दोघांची पेअर आणि या दोघांची पेअर। आता काय करायचं, बाकीचं आहे ते लिहून घ्यायचं। मग बघा, इथे मी 12 आहे तसं लिहून घेतलं, अधिक चिन्ह पण आहे तसं लिहून घेतलं। आता 52 भागिले 13, मग आपल्याला माहिती आहे 13 एके 13, 13 दुनी 26, 13 एकोणच्या 13 चोक 52। मग याचं उत्तर काय आलं, इथून इथपर्यंतचं उत्तर, या दोघांचा भागाकार आला आहे 4। पुढे चिन्ह कोणतं आहे, अधिक, मग इथे लिहून घ्यायचं आहे अधिक। आता यांचा गुणाकार 9 दुने 18 बरोबर विचारले आपल्याला। मग आता बघा, इथे पण बेरीज आहे आणि इथे पण बेरीज आहे। मग आधी आपण यांची बेरीज करूया, 12 अधिक 4 बरोबर 16, अधिक हे आहेत 18 लिहून घेऊया। मग 16 आणि 18 34। मग आपलं उत्तर कोणतं आहे, पर्याय क्रमांक 3 34। पुढचं गणित बघूया। बघा, दुसरं गणित आहे, 35 अधिक 25 भागिले 5 वजा 6 गुणिले 4 बरोबर किती। आता इथे पण बघा, चिन्ह बेरीज, भागाकार, वजाबाकी आणि गुणाकार। मग आपल्याला माहिती आहे भागाकार आणि गुणाकार ही चिन्ह मोठी आहेत। मग बाकीचं आहे तसं लिहून घ्यायचं आहे, 35 अधिक पण आहे तसं 25 भागिले 5, 5 5 25, मग इथे आलं 5 वजा 6 वजा। आता या दोघांचं डायरेक्ट काय करूया, गुणाकार, 6 चोक
24. मग बघा या पद्धतीनं. आता बेरीज आणि वजाबाकी राहिलं. सांगितलं बेरीज आणि वजाबाकी हे एका घरातले आहेत, तर म्हणजे काय करायचं, त्यांची पहिल्यांदा जी क्रिया आली ती क्रिया करून घ्यायची. 35 अधिक 5 बरोबर किती आलं उत्तर 40. आणि 40 मधून आपण जर 24 वजा केले तर आपलं उत्तर येते 16. बघा मग इथे 16 कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा प्रश्न बघूया. बघा त्याच्या पुढचा प्रश्न आहे 15 अधिक 6 भागिले 7 गुणिले 4 वजा कंसात 8 वजा 2 बरोबर किती. आता पदावलीचा नियम आपल्याला माहिती आहे, पहिल्यांदा कंस असेल तर कंस सोडून घ्यायचा आहे. म्हणजे उदाहरणामध्ये कुठेही कंस असू दे, पुढे राहू दे, मध्ये राहू दे किंवा मागे राहू दे, पहिल्यांदा कंस सोडवून घ्यायचा. मग बघा इथे कंस आहे आणि इथे पण कंस आहे. मग आपण तो आधी काय करूया, सोडवून घेऊया. मग 15 अधिक 6 बरोबर किती येतं 21 येतं, भागिले 7 गुणिले 4 वजा 8तून 2 गेले, किती राहिले 6 राहिले. आता बघा इथे भागाकार आहे आणि इथे काय आहे गुणाकार आहे, पण पेअर लागते का इथे आणि ह्याच्याच जोडीला आहे, त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा भागाकार आलाय तर हा पहिल्यांदा आपण काय करूया भागाकार करून घेऊया. मग बघा 7 21 भागिले 7 7 त्रिक 21, मग इथे आले 3, पुढे राहिले काय गुणिले 4 वजा 6. मग बघा 3 चौक 12 आणि 12मधून आपल्याला हे 6 वजा करायचे आहेत. मग बघा 12तून 6 गेले, बाकी आली 6. मग आपलं या पदावलीचं उत्तर आहे 6, पर्याय क्रमांक 2. बघा या पद्धतीनं कंस असलेल्या पदावलीचं उत्तर याच पद्धतीनं काढायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या पदावलीचं उत्तर वेगळं आहे. मग आपल्याला 4 पर्याय दिलेत. आता प्रत्येक पर्याय म्हणजे पहिला पर्याय, दुसरा, तिसरा, चौथा, प्रत्येक पर्याय सोडवल्याशिवाय आपल्याला याचं उत्तर मिळणार नाही. मग चला तर मग आपण सोडवून घेऊया. 20 वजा 10 गुणिले 4 गुणिले 2 अधिक 10 वजाबाकी गुणाकार बेरीज. पहिल्यांदा चिन्हांकडे लक्ष द्यायचं आहे. मग इथे गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून मग ती क्रिया आपल्याला आधी करायचं आहे. बाकीचं आहे तसं लिहून घ्यायचं आहे. 20 वजा 10 दुने 20 अधिक 10. आता बघा वजाबाकी आहे आणि अधिक 10 आहेत. मग 20तून 20 गेले 0 अधिक 10, मग 0 अधिक 10 बरोबर आलं किती उत्तर 10. ठीक आहे. आता दुसरा पर्याय बघा 50 भागिले 10 गुणिले 2 अधिक 0 भागाकार गुणाकार बेरीज आहे. पण आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा भागाकार आहे म्हणून पहिल्यांदा आपण काय करून घेणार आहोत, भागाकार करून घेणार आहोत. 50 भागिले 10 10 5 50 राहिलेलं आहे तसं लिहून घ्यायचं आहे, गुणिले 2 अधिक 0 5 दुने 10 10 अधिक 0 बरोबर आलं किती उत्तर 10. म्हणजे बघा पहिल्या पर्यायाचं पण 10च उत्तर आले, दुसऱ्याचं पण 10च आले. तिसरा पर्यायाचं बघूया. 25 वजा 10 अधिक 5 कंस पहिल्यांदा सोडून घ्यायचं. बघा मी प्रत्येक कोणती जी क्रिया करते त्याला मी अधोरेखित करते. म्हणजे जी आपल्याला क्रिया पहिल्यांदा करायची आहे त्याला या पद्धतीने अधोरेखित करायचं आणि त्याचं उत्तर त्याच्याच खाली लिहायचं आहे. म्हणजे पदावलीमध्ये घोळ होणार नाही किंवा चूक काही होणार नाही. मग बघा 25 वजा 10 अधिक 5 किती झालं 15. मग 25 मधून 15 वजा केले, इथे बाकी आली 10. म्हणजे तिसऱ्या पर्यायाचं पण उत्तर पण आपलं 10 झालेलं आहे. आता बघा चौथा पर्याय 8 गुणिले 2 भागिले 4 अधिक 8. आता इथे बघा गुणाकार भागाकार आणि बेरीज आहे. पहिल्यांदा गुणाकार आहे म्हणून गुणाकार, भागाकाराला जोडी आहे का नाही म्हणून मग तो आहे तसं नंतर घेऊया. 8 दुने 16 बाकीचं उरलेलं आहे तसं लिहून घ्यायचे, भागिले 4 अधिक 8 16 भागिले 4 4 चौक 16 ही क्रिया करायची, याच्याखाली अंडरलाईन केली आणि मग हे उत्तर बाकी अधिक 8. मग 4 अधिक 8 बरोबर किती येते बेरीज त्यांची 12. मग बघा आपलं या पदावलीचं उत्तर आले 12. मग मला सांगा कोणत्या पदावलीचं उत्तर वेगळं आहे. मग बघा याचं पण 10 आहे, याचं पण 10 आहे, तिसऱ्याचं पण 10 आहे, मग चौथ्याचं मात्र 12 आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा प्रश्न कसाही विचारू दे आपल्याला पदावली सोडवता आली पाहिजे. या पद्धतीने आपण सोडलं तर आपलं उत्तर बरोबर येणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. 40 8 5 2 15 या उदाहरणात जिथे जिथे चौकोन आहे त्या चौकोनाच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील. आता बघा
इथे आपल्याला पर्यायांमध्ये चारही पर्यायांमध्ये वेगवेगळे चिन्ह दिलेले आहेत. मग त्यातलं प्रत्येक चिन्ह या प्रकारचे गणित सोडवताना, कारण एक क्रिया असेल तर आपण तोंडी सांगू शकतो, पण इथे बघा 4 क्रिया करायच्या. त्याच्यामुळे काय करायचं, प्रत्येक पर्यायातलं चिन्ह घ्यायचं, पेन्सिलनं हळूवार इथे लिहायचं आणि त्या पद्धतीने सोडवायचं आणि मग बरोबर तेच उत्तर येते का बघायचं. नाही आलं तर दुसरा पर्याय घ्यायचं. आता इथे डायरेक्ट मी पर्याय क्रमांक 3 घेते, कारण जर मी प्रत्येक पर्याय घेत बसले तर उत्तर व्हिडिओ मोठा होईल. गुणिले आणि इथे बरोबर पर्याय क्रमांक 3 मधले मी चिन्ह घातलेत, भागाकार, बेरीज, गुणाकार आणि बरोबर चिन्ह. आता बघा 40/8 पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, भागाकार, बरोबर आहे. आणि बघा इथे मध्ये अधिक चिन्ह आहेत आणि नंतर इथे गुणाकार आहे. मग याला पण जोडीदार आहे म्हणून आपण हे सलग केलं तरी चालतं, कारण 40/8 आहे आणि 5 × 2 आहे. मग 40ला जर 8ने भागलं तर 8×5 = 40, किती आलं 5. अधिकचे इथे अधिक लिहून घेऊया, 5 × 2 = 5 × 10 बरोबर किती आहेत 15. मग बघा बरं 5 + 10 बरोबर किती होतात 15 आणि बरोबर हे आहे ते 15. आता बरोबर चिन्ह आहे म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू इक्वल आहे, समान आहे. मग आपलं हे उत्तर कसं आहे, परफेक्ट आहे. म्हणजे आपण जे पर्याय क्रमांक 3 मधली चिन्ह घेतली होती ती योग्य आहेत. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पदावलीचे नियम आणि त्यावरील काही महत्त्वाची उदाहरणं आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेली आहेत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.